हां, ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम स्टार्ट केलं होतं. जस्ट आपण त्या लेक्चर्समध्ये आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम काय आहे किंवा प्रोटोझोआ आहे आणि इट इज अ कॉझेटिव्ह एजंट फॉर मलेरिया डिसीज ॲज वेल ॲज जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन त्याचं बघितलं होतं आणि हॅबिटॅट काय असणार आहे किंवा त्याच्या स्पेसिस अजून कोणत्या आहेत ते आपण लास्ट लेक्चर्समध्ये बघितलं होतं. तर या लेक्चर्समध्ये आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमची लाईफ सायकल कशी असणार आहे ते बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे जस्ट लास्ट लेक्चरमध्ये मी बोलले होते तुम्हाला की प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमसाठी 2 होस्टची रिक्वायरमेंट असणार आहे. एक तर फिमेल मॉस्किटोज किंवा आणि ह्युमन बॉडी. तर ह्या 2 होस्टमध्ये त्याची कंप्लीट लाईफ सायकल कंप्लीट होते. तर आपण स्टार्ट करूया आपल्या फर्स्ट पॉईंटला. तर मोस्टली ज्यावेळी प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमसाठी होस्टची रिक्वायरमेंट असणार आहे डेफिनेटिव्ह होस्ट फिमेल अॅनाफिलिस सेक्शुअल सायकल तिथं फॉलो केली जाते. त्याचबरोबर नेक्स्ट आहे इंटरमिडिएट होस्ट मॅन आणि ह्युमन बॉडीमध्ये असेक्शुअल मॅनमध्ये असेक्शुअल सायकल फॉलो केली जाते. तर ती कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण बघायचं आहे. वेक्टर म्हणजेच काय फिमेल अॅनाफिलिस म्हणून हा काम करणार आहे हा मॉस्किटोज. तर फिमेल अॅनाफिलिस आणि मॅनमध्ये याची कंप्लीट लाईफ सायकल कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण इथं बघूया. तर इथं मी एक इमेज ॲड केली बघायची आपल्याला. नेक्स्ट तर सेक्शुअल सायकल इनिशिएटेड बाय in humans gametocytes in RBC mosquitoes, then fusion of male and female gametes oocytes तयार होतात त्याच्यामधून. मग नंतर काय होणार आहे की त्याच्यापासून मेनी स्पोरोझाइट्स तयार होतात आणि ती सेल रप्चर होऊन त्याच्यापासून त्या सेल्समधून स्पोरोझाइट्स रिलीज होतात आणि रेडी टू कॉज इन्फेक्शन्स. तर कशी लाईफ सायकल असणार आहे फर्स्ट ऑफ ऑल की सेक्शुअल सायकल इनिशिएटेड इन ह्युमन्स. नेक्स्ट त्याच्यापासून गॅमेटोसाइट्स म्हणजेच काय RBC मध्ये तयार होतात आणि मग नंतर मॉस्किटोजमध्ये ते एंटर होणार आहेत आणि नंतर काय होणार आहे मॉस्किटोजमध्ये एंटर झाल्यानंतर त्यांचं फ्युजन होणार आहे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं आणि त्यापासून त्या फ्युजन झालेल्या गॅमेट्सपासून काय होणार आहे की oocytes तयार होणार आहेत प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे आणि त्यानंतर मेनी स्पोरोझाइट्स तयार होतात त्या मॉस्किटोजमध्ये आणि नंतर काय होणार आहे ते सेल तिथले ज्या मॉस्किटोजमध्ये असणार आहे तिथून ते रिलीज होतात आणि रिलीज झाल्यानंतर ते इन्फेक्शन कॉज करायला तयार असतात. ज्यावेळी तोच मॉस्किटोज एखाद्या हेल्दी पर्सनला बाईट करेल त्यावेळी तिथं ते स्पोरोझाइट्स रिलीज होतात त्या ह्युमन बॉडीमध्ये. ओके, तर अशा पद्धतीची कंप्लीट लाईफ सायकल असणार आहे ह्या प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमची. ओके, तर सेक्शुअल सायकलमध्ये स्पोरोझाइट्स तयार होतात आणि असेक्शुअल सायकलमध्ये सिझोनी किंवा सिझॉन्स तयार होतात. तर असे आपण मॉर्फॉलॉजीमध्ये जस्ट आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचं बघितलं होतं. तर स्पोरोझाइट्स जे असणार आहेत ते सेक्शुअल सायकलमध्ये होणार आहेत आणि सेक्शुअल सायकल ही कुठं होणार आहे तर मॉस्किटोजमध्ये किंवा फिमेल मॉस्किटोजमध्ये ही सेक्शुअल सायकल फॉलो होणार आहे आणि असेक्शुअल मॅनमध्ये होणार आहे. तर त्यामध्ये सिझॉन्स हे पार्ट्स तयार होणार आहेत. ओके, तर आपण एक इमेज मी ॲड केली आहे ती आपण बघूया. तर इथं कंप्लीट इमेज आहे, डिटेल लाईफ सायकल आहे मॉस्किटोजची इथं तुम्ही बघू शकताय. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. मॉस्किटो काय करणार आहे मॉस्किटो किंवा मॉस्किटोजना ब्लडची रिक्वायरमेंट असते हे आपल्याला माहितीच आहे. त्यावेळी ज्यावेळी तो मॉस्किटोज टेक्स अ ब्लड मील इंजेक्ट स्पोरोझाइट्स. ओके, म्हणजेच काय ज्यावेळी ब्लड घेणार आहे त्यामध्ये काय काय होतं ते आपण बघायचं आहे. तर ओके,
ब्लड घेतल्यानंतर मॉस्किटोच्या बॉडीमध्ये ज्यावेळी मॅनमधलं ब्लड ज्यावेळी जाईल त्यावेळी काय होतात ते, ज्यावेळी प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम एका ह्युमन बॉडीमध्ये येणार आहे त्यावेळी तो काय करतो की विदिन 1 हॉवरमध्ये तो लिव्हर सेल्सकडे रन होतो आणि त्यानंतर तो लिव्हर सेल्सला इन्फेक्ट करतो. ओके, लिव्हर सेल्सकडे रन होतो विदिन ह्युमन बॉडी किंवा ह्युमनला किंवा मॅनला जेव्हा मॉस्किटोज बाईट करणार आहे त्यावेळी विदिन 1 हॉवरमध्ये तो प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम काय करतो, मॉस्किटोजच्या बॉडीमधून आलेला, तर तो लिव्हर सेल्सकडे रन होतो ह्युमनच्या. त्यानंतर तो लिव्हरच्या सेल्सना इन्फेक्ट करतो आणि ह्या सेल्स इन्फेक्ट झाल्यानंतर काय होतं की तिथं लिव्हर सेल्समध्येच सिझॉन तयार होतो. सिझॉन म्हणजेच काय, इथं आपण बघू शकताय की नंबर ऑफ स्मॉल न्यूक्लियस प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे तयार होतात आणि नंबर ऑफ स्मॉल न्यूक्लियस तयार झाल्यामुळे काय होते की हा लिव्हर मध्ये जो प्रोटोप्लास्ट असणार आहे तो गॅदर अराउंड इच फाईन न्यूक्लियस आणि त्यानंतर तो काय होतो, एक कम्प्लीट त्याचं स्ट्रक्चर तयार होतं प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचं. आणि त्यानंतर ही जी सेल असणार आहे ती सेल काय होते, रप्चर होते आणि सेल रप्चर झाल्यामुळे तिथं काय होणार आहे, हे सिझॉन रिलीज होतात. ओके, तर तुम्हाला इथंपर्यंत लक्षात आलं असेल. हे सिझॉन रिलीज झाल्यानंतर काय होणार आहे की ह्युमन ब्लड स्टोरेज, सिझॉन रिलीज झाली एकदा का प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे, त्यानंतर ते ह्युमन ब्लडच्या फ्लोमध्ये जाणार. त्यानंतर इमॅच्युअर ट्रोपोझाइट्स रिंग स्टेज किंवा इमॅच्युअर जे ट्रोपोझाइट्स असणार आहेत त्यानंतर त्यांची साईड काय असणार आहेत, इमॅच्युअर आहेत म्हणजे त्याचं परत मॅच्युअरमध्ये कन्व्हर्जन होणार आणि हे मॅच्युअर झाल्यानंतर काय होणार आहे की त्याच्यापासून परत सिझॉन तयार होणार आणि हे सिझॉन तयार झाल्यानंतर काय होणार आहेत, परत ती सेल रप्चर होणार, त्याच्यापासून हे सिझॉन रिलीज होणार. ही जी कंप्लीट सायकल असणार आहे ती ह्युमनच्या लिव्हर सेल्समध्ये होणार आहे. ह्युमन बॉडीच्या किंवा ह्युमनमध्ये असलेल्या लिव्हर सेल्समध्ये ही कंप्लीट सायकल होणार आहे आणि इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. तर ज्यावेळी हे कंप्लीट सायकल इरिथ्रोसाइट्स 2 स्टेजेस असतात लाईफ सायकल प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमच्या. फर्स्ट असणार आहे ती मॉस्किटोजमध्ये होणार आहे, त्यालाच आपण प्री इरिथ्रोसाइटिक स्टेज असं म्हणू शकतोय. आणि नेक्स्ट जी असणार आहे ती इरिथ्रोसाइटिक स्टेज. तर जी इरिथ्रोसाइटिक स्टेज असणार आहे ते आपण इथं बघितले. नेक्स्ट अजून एकदा बघूया आपण, हे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम मॉस्किटोजच्या अंडर असणार आहे असं कन्सिडर करूया. ज्यावेळी असा मॉस्किटोज प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम कंटेनिंग मॉस्किटोज जेव्हा एखाद्या ह्युमन बॉडीला किंवा मॅनला ज्यावेळी बाईट करणार आहे त्यावेळी तो काय करतो, विदिन 1 हॉवरमध्ये तो लिव्हर सेल्सकडे रन होतो आणि लिव्हर सेल्सकडे रन झाल्यानंतर तो काय होणार आहे की लिव्हर सेल्सना इन्फेक्ट करतो आणि इन्फेक्ट केल्यानंतर तिथं त्याची ग्रो व्हायला स्टार्ट करतात ते प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम आणि इथं सिझॉन असं स्ट्रक्चर तयार झालेलं इथं तुम्ही बघू शकताय. तर हे सिझॉन स्ट्रक्चर जे तयार होतं त्यामध्ये काय होतं की नंबर ऑफ स्मॉल न्यूक्लियस ऑफ प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम तयार होतात आणि ह्या लिव्हर सेल्समध्ये असणारा जो प्रोटोप्लास्ट असणार आहे तो काय करतो, दे गॅदर अराउंड इच फाईन न्यूक्लियस आणि त्यानंतर कंप्लीट स्ट्रक्चर होतं सिझॉनचं आणि ही सेल रप्चर होते आणि त्यानंतर काय होणार आहे की हे सिझॉन्स परत रिलीज झाले, हे रप्चर सेल झाल्यामुळे रिलीज होणार आणि ते ब्लड फ्लोच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आणि ज्यावेळी ते ब्लड फ्लोच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यावेळी ते इमॅच्युअर फॉर्ममध्ये असतात आणि इमॅच्युअर फॉर्ममध्ये ट्रोपोझाइट्स रिंग फॉर्ममध्ये असल्यामुळं ते काय होणार आहेत, परत नेक्स्ट स्टेजमध्ये मॅच्युअर होणार आहेत आणि हे मॅच्युअर झाल्यानंतर परत त्यांच्यापासून सिझॉन हे स्ट्रक्चर तयार होतं. इथं तुम्ही बघू शकता त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. तर परत ही सेल काय होणार आहे, रप्चर होणार
त्याच्यापासून परत ही लाईफ सायकल किंवा इरिथ्रोसायटिक स्टेज सायकल काय होणार आहे, फॉलो केली जाणार आहे. तर अशा पद्धतीची ही इरिथ्रोसायटिक स्टेज जी आहे ती मॅनमध्ये होणार आहे. ओके, तर ही 6 नंबर स्टेज झाली. 7 नंबरमध्ये काय बघितलं आपण, तर इमॅच्युअर ट्रोपोझाइट्स असणार आहे, त्याच्यापासून गॅमेटोसाइट्स आता कसे तयार होणार आहेत ते आपण बघायचं आहे. आता गॅमेटोसाइट्स झाले इथंपर्यंत आपल्याला लक्षात आले. तर गॅमेटोसाइट्स आपल्याला बघायचं आहे. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, हे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम गॅमेटोसाइट्स म्हणजेच काय होणार आहेत, फिमेल आणि मेल प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम काय होणार आहेत, एकत्र येऊन त्याच्यापासून फ्युजन होऊन गॅमेटोसाइट्स तयार होणार आहेत. आणि गॅमेटोसाइट्स असणार आहेत तिथं आपण माहिती आपल्याला प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया हे अशा स्पेसीज आहेत. तर हे गॅमेटोसाइट्स तयार होतात. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेटोस प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम्समुळे काय होणार आहे, त्याच्यापासून गॅमेटोसाइट्स तयार होणार. आणि हे गॅमेटोसाइट्स परत काय कुठं जाणार आहेत, तर ज्यावेळी हा मॉस्किटोज परत ह्युमन बॉडीला ज्यावेळी बाईट करेल किंवा मॉस्किटोज टेक्स अ ब्लड मील इंगेस्ट गॅमेटोसाइट्स. असे गॅमेटोसाइट्स कंटेनिंग ब्लड मॉस्किटो ज्यावेळी घेईल त्याच्या बॉडीमध्ये, त्यावेळी त्यानंतर काय होणार आहे की की त्याच्यापासून गॅमॅटोसाइट्स तयार होतात. आता मॅक्रो गॅमॅटोसाइट्स म्हणजेच काय, इथं स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीचे असणार आहेत. हे मॅक्रो गॅमॅटोसाइट्स तयार होतात आणि त्याच्यापासून मायक्रो गॅमॅटोसाइट्स किंवा एक्स फ्लॅजेलेटेड म्हणजे आपल्याला माहिती आहे ते फ्लॅजेला जे असणार आहे त्याच्या सरफेसवरती असं धाग्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. तर इथं सर्कलमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर मॅक्रो गॅमॅटोसाइट्स पासून मायक्रो गॅमॅटोसाइट्स तयार होतात आणि हे काय करणार आहेत, मॅक्रो गॅमेट एंटरिंग इन मॅक्रो गॅमेट. त्यानंतर ते कुठं जाणार आहेत, तर त्यांच्यापासून कायनेट तयार होतं. आता कायनेट तयार झाले म्हणजेच काय होणार आहे, तिथं प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे एक लास्टच्या स्टेजच्या आधीची जी स्टेज असणार आहे ती कायनेट असणार आहे. त्यानंतर त्याच्यापासून कंप्लीट ऊसिस्ट प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमची कंप्लीट ऊसिस्ट असे एक स्ट्रक्चर तयार होतं प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचं. आणि नंतरनं काय होणार आहे ते मॉस्किटो स्टेजेस. ओके, हे मॉस्किटो स्टेजेसमध्ये आपण बघायला लागलोय. त्यावेळी काय होणार आहेत, हे साईड्स काय होतात, रप्चर होतात तिथं साईड्स आणि त्याच्यामधून काय होणार आहेत, त्याच्यामधून हे स्पोरोझाइट्स रिलीज होणार आहेत. आणि असे स्पोरोझाइट्स कंटेनिंग ब्लड किंवा मॉस्किटो ज्यावेळी ह्युमन बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळी काय होणार आहे की हा परत याची लाईफ सायकल इरिथ्रोसायटिक स्टेज होणार आहे आणि त्यानंतर तो परत मॉस्किटोजच्या अंडर येणार आहे. त्याच्यामधून मॅक्रो गॅमेटोसाइट्स तयार होणार. मॅक्रो गॅमेटोसाइट्सपासून एक्स फ्लॅजिलेटेड मॅक्रो गॅमेट्स तयार होणार. त्याच्यापासून कायनेट आणि साइट्स तयार होणार. साइट्स एकदा का रप्चर झाले की परत असे ब्लड काय होणार, मॉस्किटोज परत अशी ही कंप्लीट लाईफ सायकल जी असणार आहे मॉस्किटोची डिटेलमध्ये आपण इथं बघितलेली आहे. ॲट अ टाइम मॉस्किटो स्टेजमध्ये काय होणार आहे किंवा ह्युमन मधल्या लिव्हर सेल्समध्ये कशा पद्धतीची याची लाईफ सायकल कॅरीड आउट किंवा फॉलो केली जाते ते आपण इथं बघितलेले आहे. आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूया ते म्हणजे साइट्स इन मॉस्किटोज. आता आपण बघितलं की साइट्स म्हणजे काय, इथं बघितले की मॉस्किटो स्टेजमध्ये जी शेवटची स्टेज किंवा 11th नंबरची जी स्टेज आहे साइट्स किंवा ती साइट्स रॅप्चर होण्याआधीची कशी दिसणार आहे, तर इथं त्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय. हा साइट्स म्हणजेच एक्सफ्लॅजिलेटेड प्लाझ्मोडियम फॉल्सिफेरम कसा दिसतो मॉस्किटोच्या ब्लडमध्ये किंवा मॉस्किटोच्या बॉडीमध्ये कसा दिसणार आहे तो. तर इथं एक इमेज ॲड केलेली आहे, तुम्ही इथं बघू शकताय. तर अशा पद्धतीचं लाईफ सायकल जी असणार आहे ती प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमची आपल्याला बघायला मिळू शकते.
तर इथं काय करूया आपण या लेक्चर्समध्ये इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण पॅथोजेनेसिस हा पॉईंट कव्हर करूया. थँक यू.